तुला बरं वाटेल डायरेक्ट. अस्मिता मी काढू. हा बघ परत ठेवून देईल आता. नको. हा पण घेऊ बघ. बस मस्त आहे. आज वाढदिवसानिमित्त गँग जमलेली आहे. मी कुठं सरकू? इकडे सेंटर नाही जास्त बाबा. नको 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 बस आता स्ट्रीट थांब. डोके बरं आहे आपल्याला. नको ते नको. घालू जा ना. राजू काय काय अस्मिता वहिनी खूप मस्त केलं था आपण. छान एकदम. अस्मिता म्हणलं असं का बोलते? चला असं करता ना. हा म्हणजे इकडे सगळे कॅमेरा सोडून बोल. ते जे बदललं 4 वेळा अजून एकदा बदललं. बारा एप्रिल चालू आहे, रात्रीचे 12 वाजता नाही जाऊ दे आपलं. चालू झालेली आहे 12 एप्रिल. ह्याला पण सांगते मी काय राहुलला की 12 एप्रिल चालू झाले बरं का. काय रे राहुल असं आहे काहीतरी. जाऊ दे तो विषय. इथं विषय महत्वाचा काय माहिती का आहे. आता? आग्याचा बर्थडे एक आहे. फोटो- अरे फोटो काढ ना मेरा अनुभव जर असं याच्या समोर ठेवून दे भाऊ. थांब. असं इकडे. हा तुला घालायचं नाही ते. इथं असं ठेवून दे. केकच्या इथं birthday. बस. ते दादा बोलला विशाल दादा त्याच्यासाठी घे म्हणून मी घेतलं. हो विशाल दादा बोलला. फोटो काढ दे की. जो कचरा करेल ना त्याने साफ करायचं नाही सांग. ए तिच्याकडून घे, तिला फुटणार बी नाही. आयुष नको तुम्ही हे करा ते खराब होईल. चला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. आणि आपलं छोटू वाला पण तुमची हजारो साल बार बार दिन माना साल के दिन हो 50,000. आम्ही पण एक छोटासा केक आणलेला आहे. गाईज आणि म्हशीज. एक छोटासा केक आणला आग्यासाठी. आम्ही जास्त भारी नाही गेला. आम्ही बायकून आहे काय चाललंय तुमचं इथे? एकच होतं साने गावावर डाव मारला आणि ते बरोबर चालू. काय आहे ते? जाऊ द्या आता काय. आणि त्याच्यावर खूप लोकांची नजर होती. पागल नंबर बदलत होते बॉल. मला माहिती ते काय माझे अजून तिथे खाऊन घेतलेले या लोकांनी. हे बघा चला चला. चलो परत एकदा. Happy birthday dear Akash. Happy birthday to you. हे फोटो बिटो घेणार आमचा मस्त. अच्छा चल घरी. इथं केक शुभेच्छा. असाच सो मित्रांनो, आज आहे बर्थडेचा दिवस आणि आज दिवसभर काय एवढं विशेष नव्हतं, पण संध्याकाळी घरच्यांनी बर्थडे प्लॅन केला आणि आता इथून पुढे सगळे बर्थडे होतील. मला वाटतं 12 नंतर पण बर्थडे होईल, काही विषय नाहीये. पण आता एक जोक झाला. काय म्हणतेस अस्मिता? हे माझ्याकडून तुला आत्ताच हा, कारण मला जड झाले. मला माहितीच होतं.
म्हणजे माझंच गिफ्ट मलाच हात घेऊन चालायला लागते. आणि आज आमची फॅमिली पकड झाला. आज फॅमिली थोडीशी कमी आहे कारण की काका वगैरे बाहेर गेले ते. पप्पा पण नेहमीप्रमाणे बाहेर कारण की आम्ही आलोय लवकर. आणि आता आजचं नियोजन असं पटापट आहे आणि खूप सारे गिफ्ट्स आणि बाकीच्या गोष्टी आणलेल्या आहेत गँगने. गाईज मी खूप छान म्हणजे मी नाही आम्ही फॅमिली सगळ्यांनी मिळून आणि छान आकाश आणि आजचे स्पॉन्सर कोणी माहिती आहे का? दस्तूर खुद्द विशाल शेठ. जे कधी खर्च नाही करत त्यांनी आज एवढा उदाहरण प्रतिसाद आणलाय आणि त्यांच्याच ह्याला पब्लिक नाही, एवढीच पब्लिक आहे शहरातली. लपडी झाली सगळी, नशीबले चांगले त्याचं. सो चला आता आतमध्ये जातो आणि मग सेलिब्रेट करतो, मग तुम्हाला दाखवतो. काय म्हणताय मॅडम? काय नाही, ओके. चिकन आणि भरपूर डिशेस आणा. आज स्पॉन्सर बाय हा पनीर ना, पनीर ते गाण्याचं चालू झालं. गाईज हे काल आम्ही सो गाईज अँड म्हशीज. म्हशी गाईज आणि म्हशी हा चल. नाही म्हणत ते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आणि माझ्या मैत्रिणींना आकाशच्या पण मैत्रिणींना आणि आकाशच्या मैत्रिणी नाही आहे बहिणींना. थोड्या वेळ सोडून सो आकाशचा बर्थडे आम्ही काल बघून गेलो होतो प्लेस आणि कशी वाटली सगळं दाखवू आम्ही. काल आम्ही प्लेस बघून गेलेलो. ते आवाज मी बरोबर काढत होते इकडच आवाजामुळे थोडं जास्त जोरात बोलतो काय. एवढं जोरात बरोबर आहे ना दादा? हा बरोबर आहे बरोबर आहे. ते घरात ओरडते तसं कर ना. घरात तू ओरडतो मी नाही ओरडत. हा यो आला तो आला ते. अरे अण्णा तिकडे दाखवा आता तिकडे व्हिडिओ मध्ये असं वाटलं पाहिजे की नाजूक तुला बरं वाटलं. मी हिला म्हणलं की चल चल पहिले हिचीच मला भीती वाटते, हिला पुढे घेऊन जायची सुरुवातच करते. आता त्या चॅन्सरला काय म्हणली तर म्हणला गाडी पुढे घ्या. काय काय म्हणला निघालोय ना, थांबता येत नाही का 2 मिनिटं? मी तिला म्हणलं गाडीत बसतो पहिले. कसे वाघीन उगच नाही, वाघीन उगच नाही, वाघ प्लस वाघीन. नाही मला असं उगाच कोणी बोललेलं नाही आवडत. हॅलो. म्हणजे 2 मिनिटासाठी गाडी थांबवली, एवढं काय 2-2 वेळेस येऊन बोलून जातोय. आपल्याच दुकानाच्या समोर होती ना. आपल्यामुळे त्याला किती फायदा होता, किती कस्टमर मला वाटलं नाही की एवढी भांडकुरी असेल म्हणून. मम्मी हे तर सुरुवात आहे. सगळे मला म्हणायचे म्हणते त्यांची पण तिचे सासू सारखी रेकॉर्डच सोडले सासूचं म्हणते मी. जाऊ द्या, बर्थडे निमित्त बोला, बर्थडे निमित्त बोला. तुमची भांडणं उद्या करा. चाळीतली पण उद्या करू आपण. Yes. उद्या आपण कॉम्पिटिशन आज घरच्यांनी जबरदस्त असं नियोजन केले सगळ्यांनी मिळून. आणि नाही फक्त विशाल दादा. हा विशाल दादा sponsor. आणि हाफ पनीर सांगितलं ना मी, आज पण सांगितलं स्पॉन्सर सांगितले का हाफ पनीर मसाले पापडला. पनीर तुम्हाला तेच मागं म्हणून तू ब्लॉक कर. मामा इकडे दादा आज खूप मोठं गिफ्ट आलेलं आहे मला, पण आता गाईज आकाशला आम्ही फॅमिली मिळून म्हणजे विशाल दादा, मम्मी, पप्पा, मावशी, काका, आयुष आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून लखन दादा लखन दादा आम्ही सगळ्यांनी मिळून हे गिफ्ट घेतलेलं आहे. सो आमच्या सगळ्यांकडून तुला हे गिफ्ट मी लगेच अनबॉक्सिंग करणार आहे गिफ्टचं, कारण की मला माहिती आहे याच्यामध्ये काय आहे आणि मला त्याची खूप गरज होती आणि ते मला वाटतं आय थिंक आलेलं आहे. कारण एवढ्या लोकांनी मिळून दिले त्यामुळे ते भव्य दिव्य मोठं असं आहे. आणि या ठिकाणी खूप लोकांना असं वाटत असेल की आकाशची आता सध्या चांदी चालली, कारण की आमच्या घरी 2 लक्ष्मी, 1 लक्ष्मी 2 लक्ष्मी. आणि ही सध्या हिचं लग्न आलं म्हणून नाही लक्ष्मी, ही सध्या कुमारी. हा आता जरा कसं नवीन व्हिडिओ
ची जी क्वालिटी आहे ना अप्रतिम. म्हणजे आता कसं थोडेसे व्हिडिओ बनवला अजून प्रतिसाद येईल आणि पब्लिक बघेल माझे व्हिडिओ. आपल्याला ए आले तुफान किती जिंकणा सोहली फेप घेतली आकाशी सोहणे झाली लढलो आणि जिंकलो. खोल नाही, आता अर्धा तास लावतोय एक गोष्ट खोलायला. हा झालं. डँग 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 मानो मुझे पहचानो कहां से आया मैं कौन मैं हूँ आईफोन. पण नाहीये आणि लग्न पण गेलाय 16 Pro Max 1 TB घेऊन दिलेला आहे मला सगळ्यांनी मिळून आणि खूप आनंद होतोय मला. खूप मजा आलेली आणि उत्साह एवढा आहे माझ्या मनात की आता गेले गेले मला अपेक्षा आहे की माझ्या बर्थडेला 1 TB 1 TB हड्डीच देणार. पण आज खूप आनंद झालाय, मजा आहे आणि खूप भारी वाटते. प्रत्येक वर्षी बड्डेला काही ना काहीतरी नवीन होत असतं आणि काही ना काहीतरी मी अचीव करत असतो नवीन नवीन. सो यावेळेस पण तसंच आहे आणि भाषणाचा वेळ नको, खाली जायचे. खूप खूप मुलं थांबतात पण सगळ्या माझ्या फॅमिलीला महत्वाचं एक सांगायचं. हा तुझ्या बायकोचा प्लॅन होता. एका मिनिटात ती आली बसली, म्हणली काय घ्यायचं, म्हटलं काय घ्यायचं, म्हणली मोबाईल घ्यायचा. मग म्हणली पैसे, लगेच म्हणली विशालाला फोन करा. तुझी बायको ना माझी निवड चुकली नाही मला काल कळलं. तुझी लगेच दादा काय म्हणला जाधव झाली लगेच. हे पहिलं ब्लॉक मध्ये टाका. मम्मीने पप्पाला टोपी टाकली हिने सगळ्यांना नाही म्हणजे ऍक्च्युली काय विषय आहे, आमची फॅमिली सगळ्यांनाच गिफ्ट देते. तर मी म्हटलं ना आकाशचा असं असतं ना की म्हणजे त्याला असं फालतू खर्च वगैरे नाही आवडत आणि मला माहित होतं त्याला जे दुसरं गिफ्ट दिलं तर त्याला एवढं काही नाही वाटलं. त्याला हे जास्त महत्वाचं होतं. म्हणजे म्हटलं की माझा प्लॅन असे की आपण सगळे मिळून मग चांगलंच गिफ्ट देऊ. त्यामुळे मला हे माझ्या मागे तुला काही जागा चालवायला लागली. आणि याच्यामध्ये मला एक सांगायचंय की एवढं मोठं गिफ्ट दिले सगळ्या फॅमिली मिळून तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि जी पण माझी इंस्टा फॅमिली, यूट्यूब, जे मला फेसबुकवर बघतात, रायगो फॉर्मेशनच्या माध्यमातून बघतात, त्यांचं सगळ्यांचं माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मनापासून आभार की तुमच्या शुभेच्छा सगळं माझ्यापर्यंत पोहोचलंय आणि तुम्ही जे प्रत्येक वेळेस मला सपोर्ट करता त्यामुळे मी आज इथे आणि हे सगळं सेलिब्रेशन आहे, गिफ्टचं वगैरे सगळे येतात. सो लव्ह यू आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. बाकी आता आमचं फॅमिलीचं चाललंय. सो पण या शुभ मुहूर्तावर विशाल शेठ यांनी जेवणाचा आस्वाद आमच्यासाठी आणला त्याबद्दल मनापासून आभार. आजचे स्पॉन्सर विशाल दादा आणि तुम्हाला काय सांगू की दादामुळे संध्याकाळचा प्लॅन सक्सेस झाला. हो तुम्हाला काय सांगू. ठीक आहे त्यांनी अस्मिताला 2 तास पकवलं ते वेगळं, गाडी देताना आम्हाला टप्पे दिले ते वेगळे, बसताना पण दिले ते वेगळे, पण आज जेवणाचा जो आस्वाद होता तो खूपच उत्तम आणि खूपच विशाल दादा आपल्या मनापासून आभार. तरी म्हणलं मला कानात स्टार्टर का करत आहोत एवढं स्टार्टर काय हे जर जेवण असलं ना कधी हा डायरेक्ट मी पुरुष लात घालतो. दुसऱ्याचं जेवण असलं तिला स्टार्टर मला कळलं नाही स्टार्टर का म्हणते. स्पेशली इराणवरनं आलेलं. हे आयुष्य गिफ्ट आहे स्पेशली काय इराणवरनं आणलेलं. इम्रानने आणले दुबई. अरे दुबई मध्ये ना इराण मध्ये घुसला. ठीक आहे चला. वाला हबीबी हा तिथं वाला हबीबी मध्येच गेले. इराण मध्ये नसतं मला इराण तिकडे दुबई असतं बघ काय खामोश काय लिहिले खमरा लठाबा. याच्यामध्ये परफ्यूम आहे या ठिकाणी दुबईवरनं आलेला. आयुष मला एक खरं सांग, मी ब्लॉग बनणं कट करतो पण दुबई सांगून येत नाही. इथं प्लेट आहे कोण जेवायला बसलं. ओ माय गॉड. असं खरंच तर खूप कोणी क्लास केलं आहे. पाहिजे. किती रुपये आणलाय क्लास आहे. अख्ख एक 4,500 रुपयाचा परफ्यूम आहे. कारण मला हा माहिती होता. आयुष्याने एकदा नेटवर आला तोच बघून आम्हाला मला असंच वाटतं की नाही आयुष्यभर एवढे गिफ्ट द्यावे सगळ्यांनी. देवा आमच्या सगळ्यांवर अशी कृपादृष्टी ठेव म्हणजे सगळे येत राहील. खूप अशी मजा येते. मी घेत नाही का समजत हा? नाही ते कोणी पण दिलं तरी येतं माझ्याकडे. हो जरा करतो. अरे अरे वापर आहेस का तुला येतं वापर. ह्याचा वास घ्यायचा. अजून कोणाच आहे एक लखनदादाचं इथं फोन झाली का? हा
पाहिजे राहिली. मला आहे ना लाईफ मध्ये खूप कमी फोटो आवडतात माझे आणि त्याच्यामधला एक हा फोटो आहे. सगळ्यांना सांगावंसं वाटतंय मला की येत्या 17 तारखेला माझं एक नवीन धमाकेदार गाणं येते ज्याचं नाव आहे सिंगल आहे ना. लग्न झाल्यानंतर परत एकदा सिंगल पोरांसाठी काहीतरी घेऊन आलोय. सो त्यातला हा एक सीन आहे आणि त्यात हा भाई असा वस्तात झोपलेला आहे एकदम ओकेमध्ये आणि हे गाणं पण जरा जीवाच्या जवळ आहे माझ्या आणि थँक्यू सो मच अस्मिताला म्हणलं तर असं फ्रेंड वाटतो गाण्यामध्ये लगेच पुरीने बनवलं एक नंबर कडक. कसं वाटतंय शेट? ऍक्च्युली त्याला तो फोटो खूप आवडलेला होता. जेव्हापासून काढला तेव्हापासून त्याने एवढा वेळा तो बघून झालाय ना. मला आता गिफ्ट दिलं पाहिजे. चला थँक्यू. आज आजच्या 2025 मधला एक जबरदस्त केक आहे आपला. आता मी जवळजवळ मला वाटतं 25 कंप्लीट झालेलं आहे आणि 26 लागलेलं आहे. जो आपला मित्र परिवार आहे आणि आपल्या रायबा फॉर्मॅनच्या सगळ्या फॉर्मी दिप्या लाडू बाकीचे आपली राहुल सगळी टीम आहे जेवढे तेवढ्या सगळ्यांनी एकदम जबरदस्त प्लॅनिंग केले. ऍक्च्युली उशीर झालाय पण सगळं नियोजन एकदम ओके आले. 4-5 हजार फटाके बिटाके चालू झाले आणि चला आता वाढदिवसाला सुरुवात करू. तिथं पण भेटणार शेट अरे चला. पोरनी धनका बोलून घ्या. कंटिन्यू फ्रेम लखन शेट करून आपल्याला आलेली आहे आणि ही खास खास फ्रेम आहे. 2 फ्रेम आलेले आहेत खास. ते खोलून दाखवतो मी तुम्हाला. लखन शेठ आणि प्रभाकर शेठ यांच्याकडून एक जबरदस्त गिफ्ट. हा फोटो आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये शाखेच्या ओपनिंग निमित्त जेव्हा थांबलो होतो तेव्हा उगाच झाक्या करत काढलेला आहे फोटो आहे आणि तो आलेला आहे. आणि अजून एक लय माझा हे ठेवा माझ्या जीवाच्या जवळचा फोटो जीवाच्या जवळचा फोटो. अगर दोस्ती हो तो ऐसी हो वरना ना हो. मस्करीचा भाग सोडला तर औकात देखकर दोस्त नहीं बनाए दोस्तों को साथ लेकर औकात बनाया. कैसी है गैंग? स्कॅम 1992. शीट एकदम प्रॉपर दिसते. 2 गिफ्ट आले. थँक्यू सो मच. चला